आपुलकीचा लपंडाव, साठवणीतल्या आठवणी. आज खरंच मोठी गंमत झाली. म्हणजे कालच मी आणि परवा असे योगायोगाने कार्यक्रम यूट्यूबवर बघितले आणि त्या कार्यक्रमांची गंमत आपल्याला पहिल्यांदी मला सांगायची आहे. डॉक्टर गिरीश ओक हे आज रंगभूमीवर नावाजलेले असे अभिनेते आहेत. त्यांच्या कुसुम मनोहर लेले ह्या डबल भूमिका आलटून पालटून नायक आणि खलनायक अशा बघितलेल्या मला आठवतात. तसेच त्यांचा माझा ज्या वेळेला मी रंगांची दुनिया हे सदर लिहित असे तेव्हा कधीतरी भेटही झाली असावी आणि त्यांना त्यांची जन्मतारीख विचारून मी कदाचित माझ्या त्या ब्लॅक बॉक्स म्हणतात तसं पत्रिका संग्रहाच्या काळ्या डायरीमध्ये त्यांची कदाचित माझ्या संग्रही पत्रिकाही असेल. 1960चा जन्म आणि मला वाटतं 12 मे ही जन्मतारीख आत्ता मला स्मरते. सांगायचा मुद्दा असा की त्यांची अनेक नाटकं मी बघितलेली आहेत आणि त्यांचा एक बहारदार कार्यक्रम पहिल्यांदा मला सह्याद्री वाहिनीवर आमचे हे आणि आमची ही या सदरामध्ये बघायला मिळाला. दुसरं लग्न झाल्यानंतर त्यांचे जे काही अनुभव, प्रेम आणि एकंदर जीवनातले ताणतणाव ह्याचा खरोखर तो कार्यक्रम म्हणजे एक उलगडा तर होताच, पण माणसाला अंतर्मुख करणाराही होता. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या माणसाला काय काय गोष्टींना तोंड द्यायला लागतं ह्याचं ते निदर्शन होतं. पाल्हाळ न लावता ह्या कार्यक्रम मी बघितल्यानंतर योगायोगाने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत मी यूट्यूब सर्फिंग करताना एक असा वेगळा कार्यक्रम बघायला मिळाला की असा कार्यक्रम सह्याद्रीवर होत असे ही कल्पनाच मला आश्चर्यजनक वाटली. कार्यक्रमाचे सूत्रधार हे अतुल परचुरे होते. किती दिलखुलास माणूस आणि ज्याला आपण नॅचरल ॲक्टिंग म्हणतो त्या तऱ्हेचा अभिनेता आणि गिरीश ओकही नैसर्गिक अभिनेते. तर ते सूत्रधार आणि जोडी नंबर 1 हा कार्यक्रम तो होता. त्यामध्ये गंमत कशी बघा, योगायोगाने काल दुसऱ्या लग्नाची कहाणी ऐकली, तर म्हणजे परवा ऐकली आणि काल मेचकी त्या कार्यक्रमात त्यांची पहिल्या लग्नाची प्रेमविवाह, दुसराही प्रेमविवाह कहाणी ऐकली. तर एक प्रेमविवाहाची जोडी आणि दुसरी अरेंज मॅरेज, पण तेही लव ॲट फर्स्ट साईट सारखंच होतं. आज सध्या गाजत असलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. आई कुठे काय करते मध्ये त्याची अनिरुद्धची भूमिका आपण पाहून थक्क झालो होतो आणि आता तोच दमदार अभिनेता पुनश्च वचन दिले तू मला या नव्या कोऱ्या मालिकेमध्ये एक गाजलेला वकील म्हणून पुढे आली आहे.
तर त्या जोडीची आणि गिरीश ओक यांच्या जोडीची ही जी गमतीशीर स्पर्धा होती, खेळ होते, आणि ते खेळ पाहताना खरोखर रोमांचक असा अनुभव मला मिळाला. ह्याचा दुसरा मतितार्थ मला असा सुचला की आठवणीतल्याच आठवणीत आपल्याला काय काय आठवू शकतं. तर ओक हे आडनाव डोक्यात आलं गिरीश ओक यांच्या रूपानं, आणि मला वाटलं की आपल्या आठवणीत जी काही ओक मंडळी आली असतील त्यांचं आठवण परत काढावी. तर पहिले ओक म्हणजे आमच्या घरी, म्हणजे आम्ही तेव्हा बरॅक्समध्ये राहत होतो, त्यावेळेला पार्टनर म्हणून, ज्याला फक्त बेड, रात्री झोपण्याची सोय, अशा तऱ्हेचे पेईंग गेस्ट त्या बरॅक्समध्ये ठेवले जात असत. तर त्यावेळेला ओक म्हणून पर्सनल मॅनेजर, किंवा ज्यावेळे त्या काळी त्यांना लेबर ऑफिसर असं म्हणायचं, ते एका मिलमध्ये काम करणारे रुबाबदार, देखणे आणि गिरीश ओक यांच्यासारखेच गोरेपान आणि तसेच कुरळे केस असे ते तरुण होते. ते बदलापूरला, कुळगावला त्यांचं घर, पण ऑफिसला लांब म्हणून आमच्या इथे ते ओक म्हणून पेईंग गेस्ट होते. तर हे पहिले ओक मला लगेच आठवले. दुसरे ओक म्हणजे आमच्या त्या बरॅक्समध्येच समोर आर के ओक असे रुबाबदार गृहस्थ, जे कुठल्या तरी चांगल्या माझगाव डॉकसारख्या कंपनीत कामाला होते, रोज सकाळी टाय बी लावून असे टक्कल होतं त्यांना, रुबाबदारपणे समोरून जात असत, ते मला आठवलं. त्यांचा मुलगा सुरेश ओक माझ्याहून थोडा मोठा, विनोद माझ्याहून किंचित मोठा, त्यांचीही आठवण झाली. आणि त्यांचे चुलत भाऊ जे गिरगावात राहत असत, ते डॉक्टर होते मला वाटतं, म्हणजे वडील